नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2025 ची आहे नवीन अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो, की नवीन दर त्याचे काय असणार आहे आणि हा जो पीक विमा आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे की कोणत्या तारखेला हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तारीख बघायची असेल आणि जिल्हे बघायचे असेल आणि नवीन दर काय आहे ते जर बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार। 19 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारित पीक विमा योजनेसाठी 31,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, हा निधी मंजूर थेट शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा नसून तो प्रशासकीय खर्चासाठी वापरला जाणार आहे। या खर्चामध्ये कशाचा समावेश असणार ते बघूया। तालुका जिल्हा विभागीय कृषी कार्यालय खर्च, त्यानंतर कर्मचारी वेतन व मानधन खर्च, पीक विमा योजना अंमलबजावणी खर्च, स्टेशनरी सर्वे डेटा प्रक्रियेसाठी लागणारा खर्च। हा खर्च झाल्याशिवाय पीक विम्याची रक्कम वितरण होऊ शकत नाही। त्यामुळे हा जी आर अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, पीक कापणी प्रयोगासाठी 34.32 कोटींची मंजुरी सुद्धा देण्यात आली। प्रत्येक पीक कापणीसाठी 1000 मानधन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले जाते। राज्यभरात खरीप हंगामातील प्रयोग पूर्ण झाले आहेत, त्याची आकडेवारी आता शासनाकडे सादर करण्यात सुद्धा आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकांचा दिला जातो ते बघूया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, मका, मूग, उडीद या 4 पिकांसाठी हा पीक विमा दिला जातो शेतकरी मित्रांनो। आता पीक विमा वितरणाची संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते बघणार आहोत आपण। नंबर 1 चा मुद्दा आहे की तालुका स्तरावर डेटा संकलन करणे, त्यानंतर विभागीय स्तरावर पडताळणी करणे, त्यानंतर 3रा मुद्दा आहे की राज्य सरकारकडे अहवाल सादर करणे। नंबर 4 चा मुद्दा आहे की केंद्र सरकारकडे डेटा पाठवणे, म्हणजे सर्व डेटा संकलन झालेला आहे त्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवणे। नंबर 5 चा मुद्दा आहे की पीक विमा कंपन्यांना अंतिम आकडेवारी सादर करणे, म्हणजे शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या कंपनीला सुद्धा ते अंतिम आकडेवारी सादर करावीच लागणार आहे। त्यानंतर 6 चा मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात हा सरळ पीक विमा जमा होणे, म्हणजे 6व्या मुद्द्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार। आता शेतकरी मित्रांनो, सर्व वाट बघत आहे एकाच मुद्द्याची की पीक विमा कधी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, 21 दिवसाच्या आत पीक विमा वितरण करणे बंधनकारक आहे, म्हणजेच 21 जानेवारी 2026 नंतर आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 31 डिसेंबर पर्यंत सर्व पीक विमा कंपन्यांचे केंद्र सरकारचे कामकाज झाल्यानंतर त्या प्रक्रियेला तेजी येणार आहे। त्यानंतर थेट 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2026 च्या नंतर पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र।